पाऊस पडतोय आणि इथे फक्त मला मस्त असं सकाळी सकाळी सनराईज बघायला भेटलाय. तेवढा पावसाच्या टायमाला पण मस्त वाटतं, एकदम मजा येते गाडी चालवायला. भाई इथे मेकॅनिक भेटेल का कुठे? मेकॅनिक मेकॅनिक भेटेल का कुठे? मेकॅनिक गावातला ना हातचे मोठो इथे पुढे. हे व्हॉट्सअप कसा काय पुन्हा एकदा घेऊन आला, एक नवीन संडे, एक नवीन राईड. हा संडे राईड ही संडे राईड थोडीशी दुःखद आहे, कारण की या टायमाला या संडेला आपल्यासोबत आपले कोणतेच ओजी रायडर्स नाहीत, ओजी मेंबर्स नाहीत. सगळ्यांना काही ना काय प्रॉब्लेम झाला आहे का काय, काही कामात अडकले आहेत, कोणाची बाईक खराब झाली आहे का काहीतरी रिझनमुळे कोणच अवेलेबल नाही आहे. सो पण एक आपल्या ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालेला. सो त्याच्यासोबत आणि माझा अजून एक मित्र ज्याच्यासोबत मी फर्स्ट राईड केलेली माझी लोणावळ्याला, तर तो असे आम्ही 2-3 जण चाललो आहे राईडला. आज नशीब मला कोणतरी भेटलं आज सोबत राईडला, आणि लास्ट संडे राईड झाली नाही अनफॉर्च्युनेटली. सो या संडेला नशीब मला 2 जण तरी भेटली सोबतीला. सो बघूया आज कुठे चाललो आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळेलच पुढे ब्लॉगमध्ये. आणि बाकी बघूया, आज आपली फर्स्ट मान्सून राईड आहे. पाऊस तर पडत नाही, पण बघूया की कसं काय मजा येते आज आणि काय धमाल मस्ती होते ह्या राईडमध्ये. सो लेट्स सी अँड लेट्स गो. बाय. पण भेटूया गाडीवर डायरेक्ट. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 5:30 आणि आपण आज चाललोय माळशेजला चाललोय. बाकी तिकडे बघू कुठे दुसरीकडे पॉइंटला जाऊ शकतो का. आणि सकाळ सकाळी बघा काय बघायला भेटलंय. एक काकू चालवते टेम्पो. हे बघा दाखवतो तुम्हाला, तर दाखवतो तुम्हाला मी. हा हे बघा. अरे भाई सकाळ सकाळ एकदम भेटलाय भाई, कंटेंट एकदम सकाळ सकाळ. तो आपल्यासोबत आलाय आपला ओजी. आपल्या फर्स्ट राईडला आपल्यासोबत होता आर्या, तो आपल्याला जॉईन केला या राईडला त्यांनी. आणि पुढे आपल्याला ठाणे मुलुंड टोलला ऋतिक हे आपले नवीन ग्रुप मेंबर आहे. तो आपल्याला भेटणार आहे तिथे. तो ठाणे मुलुंड टोलला भेटणार आहे. आणि आता आम्ही दोघं, आर्या कसा जवळच राहतो, सो आम्ही दोघं आता इथून सोबत राहू ठाण्यापर्यंत. बाकी कोण नाही. सो गाईस आता वाजले 6:10 आहेत आणि आम्ही आता पोचलो टोलला. आम्ही टोलला पोचलोय. हा आर्या, हा ऋतिक आणि आम्ही आता चाललोय इथून ठाणे टोलला. पोचलोय बरोबर 6 वाजता. हा भाई. हा नाही, चांगले घेतलेलं बरं भाई. सो गाईस आता वाजले 6:01 आणि आता मी इथून ट्रिप लावतोय आणि आता निघतोय इथून. झालं भेटले दोघं पण, आणि आता मी इथून ट्रिप लावतोय आणि निघालोय. हा थोडासा प्लॅन्स चेंज केलेत. मी आधी डिसाईड केलेलं की माळशेजला जायचं, पण आता आम्ही माळशेजला जात नाही आहोत. आम्ही जातोय आता वेगळ्या लोकेशनला. तर तुम्हाला आता पुढे जाऊन कळेल. आता मी थोडं लोकेशन सांगत नाही, थोडंसं स्पॉइल नको करायला म्हणून. तर लोकेशन तुम्हाला पुढे जाऊन कळेल की कुठे चाललोय ते, पण मजा येणार आहे. सो आता आम्ही चाललोय एका आता थोडं सध्या ट्रेंडमध्ये थोडासा युनिक असा लोकेशन जे त्याबद्दल सगळे बोलत आहेत आणि सगळे जात आहेत. मान्सूनमध्ये कोण जात नाही, म्हणजे थोडंसं मान्सूनमध्ये हे करतायत. मान्सूनमध्ये जे इकडे जे लोक जात आहेत ते बोलत आहेत की नका जाऊ, थोडंसं रिस्की आहे, थोडंसं रस्ते बरोबर नाहीत, तर जाऊ नका. पण आम्ही बघतो, ट्राय करतो. आज जास्त पाऊस नाही, बघूया तिकडे पाऊस असेल नाही असेल मला माहीत नाही.
पण तिकडे जाऊन ट्राय करू की तिकडे ज्या लोकेशनला प्रॉपर पोहोचू शकू आणि त्या लोकेशनचा आणि व्ह्यूजचा आनंद घेऊ, त्यासाठी ट्राय करू. बघूया आता. काय काय भारतात राहायचा फायदा आहे. हा हा ते तर आहेच. आता काय एकदा एकदा तू हे सोडलंस ना, ठाणे सोडलंस पुढे गेलास की एकदम रस्ते मस्त आहे, एकदम मस्त आहे. फक्त मध्ये मध्ये तिकडे काम चालू आहे ना रस्त्यांचं, डायव्हर्ट केलं ना तिकडे थोडा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे रस्ते जबरदस्त आहेत अजून. हा आता लास्ट टाइमच गेलेलो भाई मी या रस्त्याने, या लास्ट टाइमच गेलेलो मी या रस्त्याने. लास्ट राईड आमची इथूनच होती. हो तर सकाळच्या वेळेस 7:30 सूर्य उदय होताना दिसतोय मला. एवढा पाऊस पडतोय सगळीकडे, सगळीकडे ढग आहेत, फॉग आहे, पण सूर्य दर्शन सकाळ सकाळ करायला भेटले. बरं वाटतंय. एनर्जी वाढली, थोडी एनर्जी वाढली आहे. आपले रायडर दोघं जण पुढे आहेत आणि मी आता जरा मागे राहिले की मला जरा हा क्षण माझ्या कॅप्चर करत होता म्हणून. पण बघा इकडे हिरवळ आहे मस्तपैकी वातावरण आणि करते ना ट्रॅव्हलिंग. म्हणजे आता ट्रॅफिक नव्हता, आम्ही सिटीमधनं बाहेर निघेपर्यंत ट्रॅफिक नव्हता, तर बरं वाटतं, टेन्शन नाही. आणि रस्ते बघा, हे वातावरण बघा, इथे मस्त वातावरण आहे, जबरदस्त रस्ते. आणि हे मस्त असा सनराईज सकाळ सकाळ बघायला भेटलाय. इकडे पाऊस पडतोय आणि इथे फक्त मला मस्त असा सकाळ सकाळ सनराईज बघायला भेटलाय. तेवढा पावसाच्या टायमाला पण मस्त वाटतं, एकदम मजा येते गाडी चालवायला. ते बोलतात ना, कार मध्ये निसर्ग जगता येतो पण बाईक वर निसर्ग जगता येतो. तर मी जगतोय निसर्ग, खूप मस्तपैकी मजा येते. सो आम्ही आता ऍक्च्युली कसारा घाटावर आहोत आणि मजा येते गाडी चालवायला. पाऊस होता, जे कसारा घाट चालू झाल्याच्या झाला तसा पाऊस होता. नंतर आता पाऊस नाही आहे, मस्त वाटतंय. इथे थोडं दुःख आहे, थोडा पाऊस बघ आलाय, तर मस्त वाटतंय. माझे दोघं मेंबर पुढे गेलेत कारण की मागाशी पण थोडा हा माउंट आहे तो एक क्लिप जरा लूज झालेली, त्यामुळे मी जरा मागेच राहिलोय. पण जातो आता मी पुढे पुढे जातोय. आणि पुढे बघा फॉग बघा किती आहे पुढे, काही दिसत नाही पुढे. माझा घसा पण बसलाय आणि पुढे काही दिसत नाही. वातावरण असं सुंदर आहे, फुल फॉग आहे, मस्त हिरवगार आहे आजूबाजूला, झरे वाहत आहेत. आता मध्ये कसारा घाटात आलोय ना, मस्त झरे वाहत होते थोडेफार. आणि आता इथे थोडासा व्ह्यू ब्लॉक होतो कारण की इथे फॉग आहे भरपूर, पण बरं वाटतंय गाडी चालवताना इथे पण. अरे तो पुढे गेलाय ना येडा, त्याला थांबायचं, मी त्याला बोलणार होतो थांबायला, पुढे निघून गेला येडा. अरे इथे थांबायचं होतं रे, जेवायला खायला काहीतरी. हा बाई पुढेच निघून गेला वाटतं.
हे आमची माणसं बघा यांनी काय करून ठेवलंय. एक रस्ता चुकलाय आणि त्याने काय केलंय ते बघा आता तुम्ही. लाव आता स्टँडला. अरे थंडू रे बे तू. तुला साधा एक गाडी टर्न न मारता आली. ठेव इथेच आता तशीच ठेव, तिकडे ठेव. तो बघा तिकडे बघा काय चाललंय. निघाला नशीब मूर्ख. इकडून गाडी काढायची लायकीच नाही. इकडे माती आहे इथे. जर तुम्ही बघू शकत असाल ना तिकडे बघा पायक्स मध्ये तिकडे आमचा एक मेंबर हातकलेला. एवढा रस्ता दिसतोय खराब आहे तरी त्यांनी गाडी टाकली अशा रस्त्यात मूर्खाने स्पीड मध्ये, म्हणून अटकला वाटतं. तिकडे पाण्यात अटकलेला आणि आता काढल्या पोरांनी तिकडच्या. नक्की पोरं भेटली तिकडे. तू नक्कीच स्पीडने आलायस. मला एवढं समजलंय की तू स्पीडने आलास आणि डायरेक्ट इथून आलास वाटतं असा. टाटा तू इथून आलायस आणि काढायला बघितलीस गाडी. हा ते तुला दरी छोटी वाटली ना, तरी ते खरी केली तुझी आता. अरे डायरेक्ट कुदवली असती रे यांनी, पण गाडी चालू होत नाही. बघ जमतं काय केलंस. एक वरच घे, एक वरच कर. बघ आता तू जाऊ दे. तेच बोलतोय मी. त्या साईडला लावली आपली गाडी. तर तसं नाही निघणार रे. थांब एक मिनिट. चावी दे तुझी चावी देणार दे. इथे 2 चाव्या आहेत काय. एक नाही काय होणार आहे. हे बघा हे काय झालंय. एवढं पाणी गेलंय. पाणी नदी इथंच घुसवली पाहायला. गाडी नदीमध्ये घुसवली त्याने. काय बोलणार. लय पाणी गेलं रे. आईला नळ सुटलाय रे. नळ सुटलाय लिटरली. एवढं पाणी आहे. पाणी भरून आलेलास ना. उचलायची म्हणजे अशी नाही उचलायची, उलटी उचलायची कधी पण. धन्यवाद वाईट मित्रांनो. व्हिडिओ मेहरबानी केलात. इकडे माझी गाडी लावलेली आणि इथे झालाय जरा प्रॉब्लेम. एका भाईची गाडी बंद पडली आहे आणि प्लॅन झालाय ड्रॉप. आता इथून फक्त गाडी बनवून घरी जायचंय. वी आर लॉस्ट टुडे. इकडच्या गावकऱ्यांनी आणि इकडचे ते लोक होती राहणारी पोरं बिरं, त्यांनी खूप मदत केली. नशीब गाडी काढायला त्याची. आम्ही दोघं पुढे होतो, आम्ही दोघं याच्यासोबत नव्हतो. तर गावाकडची लोक त्यांच्या मदतीमुळे आज हे वाचला आणि गाडी काढायला यश मिळालं. नाहीतर खूप मोठा इश्यू झाला असता. भाई इथे मेकॅनिक भेटेल का कुठे. मेकॅनिक भेटेल का कुठे. गावाचा नाच मोठो इथे पुढे गाडी बंद पडली आहे. हा पाण्यात नाही, दुसरी अशीच गाडी आहे पाण्यात गेली ना, तर त्यामुळे ती बंद पडली. इथे पुढे सर्व्हिस रोडला पुढे कच्चा रस्ता तिकडे. हा काय पाहिजे. हा म्हणजे आता खूप वेळ झाला बंद पडले. पाणी बिणी काढलं आम्ही, पण चालूच होत नाही. अशी गाडी ना वजन येतात ढकल. हा नाही ते जमत नाही आता. ते काय आणायला काय नाही.
हा तेच आज तिकडे केव्हापासून उभा आहे, पाणी बिणी काढलं पण चालूच होत नाही, म्हणून तर प्रॉब्लेम झालाय. आणि आम्हाला परत मुंबईला जायचंय. हा दुर्वेश मोठं ब्लॉग. गाईज अपडेट अशी आहे की आता मॅकॅनिक भेटला आणि मॅकॅनिककडे आणली आहे गाडी आणि चाललं आहे इंजिनमध्ये सगळं हे गेलेली सगळं घाण पाणी गेलेलं ते तिकडचं, त्यामुळे त्यांनी गाडी टाकलेली तिकडे, सगळं इंजिन पूर्ण पाण्याने त्यात भरलेलं, ते क्लीन केलं आणि आता इंजिन साफ करतोय पूर्ण. नंतर मग बघूया, इंजिनवर टाकल्यानंतर गाडी चालू होईल होपसो. आणि मग मी इथेच जरा फिरायचा प्लॅन केला, इथेच फिरून मग परत घरी जाणार आहे. सो थोडा ही राईड थोडीशी ट्रॅजेडीवाली झाली आहे, पण ठीक आहे, होता अशा गोष्टी पण होतात. मान्सून आहे आणि त्याच्याकडनं मग थोडीशी चूक झाली, म्हणून आता थोडा प्रॉब्लेम झाला आहे, पण ठीक आहे, होतात अशा गोष्टी, होत राहतात. सो जातो थोड्या वेळात इथून फिरतो आणि मग घरी जातो इथून. सो फायनली आमच्या भावाची गाडी बनली आहे. नशीब बाई बनली, कशी बनली, सगळा खोलून झाला गाडी पूर्ण. हा भाई, फ्यूज उडवले कितीतरी पण बनली भाई, फायनली गाडी बनली आहे. आणि आता जातो घरी. काय तुटलं म्हटलंय पण आता चालेल. अरे बापरे, बघा भाई, गाडी पूर्ण बनलेली आहे. चालू झाली बाय, कधी केली बाय त्यांनी आणि दादानी बनवली बाय, याची बाय बनवली. धन्यवाद. जातो आता, इथं निघतो घरी. आता प्लॅन बिन काय नाही, आता सरळ घरी जाणार आहे. बस एवढंच बोलायचंय. बाकी तर नेक्स्ट ट्रिप आता पुढच्या महिन्यात. सॅडली हा ट्रिप सक्सेसफुल झाला. प्लॅन मस्त होता, पाऊस बीस पडत होता, पण काय प्लॅन करता सक्सेसफुल नाही झाला. प्लॅन एकदम टोटल फेल झाला. काहीच गाडी बनली आहे फायनली. गुड न्यूज अशी आहे की गाडी बनलेली आहे भावाची, आणि लिटरली 4 तास या 3 तासानंतर गाडी बनली आहे. फुल गाडी ओपन केलेली, सगळ्या गोष्टी सोडून कसं गाडी बनवली भावाने. एकदम हेवन आहे. असं मस्त निसर्ग आणि दृश्य आहे इकडे. आणि आम्ही आता त्या साईडला जातोय, तिकडे आम्हाला जायचं एक लोकेशन तिथे जाणार. काय गॉर्जियस मस्त असा सुंदर असा व्ह्यू. स्टोरी दाखवते बाहुली डॅमला आलोय आणि मस्त व्ह्यू आहे इकडून. म्हणजे इकडे जाऊ शकतो आतमध्ये, वॉटरफॉल म्हणजे ते डॅम पर्यंत आतमध्ये जाऊ शकतो. वरती पण जाऊ शकतो, चालायला स्टेप्स वगैरे दिलेत आणि वरती जाऊन पण तो व्ह्यू वगैरे घेऊ शकतो चांगला. पण मस्त आहे, जागा मस्त आहे. मस्त दादानी चांगला सजेशन दिला इकडे यायचा. आणि मस्त लोकेशन आहे, चांगली लोकेशन आहे. इकडे एक मंदिर पण आहे, शिव मंदिर आहे छोटस. आणि ही नदी वाहते आणि तिकडे पण लोक आहेत बघ, त्या साईडला तिकडे पण लोक आहेत नदीच्या बाजूला उभे.